हातपाय बांधून उलट लटकवलं, शरीरावर ठिकठिकाणी गरम चटके देण्यात आले। एकदम जीव घेतला नाही तर छळ करून मारत राहिले। जेव्हा एक आरोपी मारहाण करून थकायचा तेव्हा दुसरा तयार राहायचा। इतक्या क्रूरपणे नांदेडच्या तरुणाची हत्या करण्यात आली। घटनेची परिस्थिती कशी असेल हा विचार करून आपल्याच अंगाला काटा येईल। नांदेडच्या तरुणाने बाईचा शब्द पाळला। बाईला भेट घेण्याची इच्छा होती। प्रेमळ शब्दाचा वापर करत तिने बोलावून तर घेतलं, पण या अचानक ठरवलेल्या भेटीमागे कारण काय तो समजलाच नाही। काही तासातच नांदेडहून कर्नाटक गाठलं। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातला 21 वर्षीय तरुण, नाव विष्णुकांत पानसाळ, कर्नाटकातील एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध होते। बऱ्याच दिवसांपासून फोनवर संवाद चालू होता। 21 ऑक्टोबरला सदरील महिलेनं भेट घेण्यासाठी विष्णूला नांदेडहून कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यातील नागमपल्ली येथे बोलावून घेतले। मित्रांनो, धक्कादायक बाब अशी की विष्णूला महिलेनं बोलावलं तर खरं, पण भेट घेण्यासाठी नव्हे तर जीवे मारण्यासाठी। आणि जर त्या बाईने बोलावलं नसतं तर विष्णूऐवजी तिचाच जीव गेला असता। त्याचं कारण म्हणजे महिलेला फोनवर बोलताना त्याच्या नवऱ्याने रंगेहात पकडलं होतं। त्यानंतर बायकोला मारहाण करत नांदेडच्या विष्णूला कॉल करून भेटायला ये असं सांगितलं। विष्णू महिलेच्या प्रेमापोटी घरातून बाहेर पडला। काही तासातच कर्नाटकच्या नागमपल्ली येथे पोहोचला। त्यापूर्वी महिलेचा पती आरोपी गजानन व धीर अशोक यांनी कट रचला। घरात अजूनही 4-5 साथीदार जमा करून आधीच फिल्डिंग लावून घेतली। विष्णूने महिलेच्या घरात प्रवेश केला आणि घरात प्रवेश करताच सर्व आरोपी एकाच वेळी विष्णूवर तुटून पडले। त्यानंतर विष्णूचे हातपाय बांधले। सर्वजण निर्दयीपणे मारहाण करत होते। शरीरावर गरम चटके, नाजूक अंगावर फटके। आरोपींनी क्रूरपणाची सीमा ओलांडली होती। विष्णू तडफडत होता। आरोपींचा राग काही शांत होत नव्हता। छळ करत मारत राहिले। आरोपींनी अमानुषतेचा कळस गाठला आणि विष्णूने प्रेमिकेच्या घरातच दम तोडला। विष्णूला हैदराबाद येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याला हैदराबाद येथे कोण घेऊन आलं याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही, पण डॉक्टरांनी उपचाराआधीच त्याला मृत घोषित केलं। त्यानंतर ही माहिती नांदेड पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनेची गंभीरतेने दखल घेत आरोपींच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली। या घटनेनं नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। या 21 वर्षीय तरुणावर अनैतिक संबंधातून ही भयानक वेळ आली।